Welcome all of you. Today we are performing the experiment number 18 in which we perform the go-down wiring. This wiring used for the long go-downs in which number of materials are stored. आता गोडाऊनसाठी आपण हे वायरिंग डिझाईन करणार आहोत. त्यासाठी एनर्जी सेव्हिंगसाठी आपण हे मेनली वायरिंग करत आहोत. कारण गोडाऊनमध्ये काय खूप लांब गोडाऊन असते आणि एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये किंवा तिथले वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये लाईटिंग सर्किट धरलं तर ते लाईटिंग सर्किटमध्ये खूप वेस्टेज ऑफ लाईट होत असते. त्यामुळे आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी सेव्हिंगसाठी आपण हे गोडाऊन वायरिंग करणार आहोत. मायसेल्फ मिस्टर वसवाडे योगेश, लेक्चरर फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, SIT पॉलिटेक्निक, केडगाव. Practical significance. Properly installed electrical wiring provides long service, less maintenance and safety. Therefore, it is necessary to perform wiring practice. आता जे काय वायरिंग मी गोडाऊन वायरिंगचं मेन ॲडव्हान्टेज सांगितलं आहे, आपण कशासाठी इलेक्ट्रिसिटी सेव्हिंगसाठी करत असतो. ठीक आहे. अशा वेगळ्या टाईपचे वायरिंग्स आहेत जे आपण स्टेअरकेस वायरिंगमध्ये बघितलं. स्टेअरकेस, गोडाऊन, हॉस्टेल वायरिंग, जेल वायरिंग, हॉस्पिटल वायरिंग, अशा वेगवेगळ्या वायरिंग प्रॅक्टिस आपण एनर्जी सेव्हिंगसाठी प्लस एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल अरेंजमेंटसाठी, ऑटोमॅटिक स्विचिंगसाठी, हे सगळ्यासाठी आपण हे वायरिंग करत असतो. वेगवेगळं वायरिंग प्रॅक्टिस करून ज्याच्या थ्रू आपल्याला जी काय वायरिंग सर्व्हिस असेल ती इफिशियंटली युटिलाइज व्हावी यासाठी आपण हे वेगवेगळ्या टाईपचे वायरिंग ॲक्टिव्हिटीज करत असतो. त्यामधले आता हे आहे ते गोडाऊन वायरिंग सिस्टीम आहे. कॉम्पिटन्सी अँड प्रॅक्टिकल स्किल. प्लॅन वायरिंग अँड केबलिंग ॲक्टिव्हिटी यूज रिलिव्हंट मटेरियल फॉलोविंग सेफ प्रॅक्टिस. वायर ऑफ द सर्किट. सर्किटचं वायरिंग करून घ्यायचं किंवा वायरिंग कसं करायचं हे माहीत करून घ्यायचं. परफॉर्म व्हेरियस टाईप्स ऑफ वायरिंग सिस्टीम, दॅट मीन्स स्टेअरकेस वायरिंग, गोडाऊन वायरिंग, एटसेट्रा. फिक्स इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज. हाऊ टू माउंट द इलेक्ट्रिकल ॲक्सेसरी or fix the electrical accessories. Then test the wiring circuit. Then how will we test the electrical wiring circuit? What is the operations? What is the norms for that? What is the actual functions of the wiring practice? These all kinds of skills will be developed during the wiring practice. Next, relevant course outcome in which different types of electrical or cabling activities done by the student. Practical outcome: prepare go-down wiring and test it. Next is minimum theoretical background. Godown is a big hall having number of compartments. जे काही गोडाऊन वायरिंग असतं ते काय लहान नसतं. गोडाऊन म्हणजे काय, ज्या ठिकाणी मटेरियल स्टोअर केलं जातं, मग ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. मग त्या ठिकाणी वेगळ्या रूम्स असतात, कंपार्टमेंट असतात. द 3 कंपार्टमेंट गोडाऊन हॅव्हिंग 3 लॅम्प्स इन ईच कंपार्टमेंट. आता या ठिकाणी फिगर 1 दाखवलेले आहे. या ठिकाणी 3 कंपार्टमेंट आहेत असे आपण कन्सिडरेशन केले. पण आपण जे गोडाऊन वायरिंग करणार आहोत त्यामध्ये 4 कंपार्टमेंट आपण कन्सिडर केले आहेत किंवा 4 रूम्स आपण कन्सिडर केलेले आहेत. विच आर टू बी कंट्रोल्ड सच दॅट ए पर्सन मूव्स फ्रॉम वन कंपार्टमेंट टू द either direction. The switch on and one lamp after the other and lamp switch on earlier is switched off. Such arrangement is called as the go-down wiring. त्यामध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही लॅम्प ह्या फर्स्ट कंपार्टमेंट, सेकंड आणि थर्ड असे 3 लॅम्प्स इन्स्टॉल केले आहेत. हा पहिल्या कंपार्टमेंटचा स्विच लॅम्प, हा दुसऱ्या कंपार्टमेंटचा स्विच आणि लॅम्प, हा थर्ड कंपार्टमेंटचा स्विच आणि लॅम्प. ओके. जेव्हा आपण फर्स्ट कंपार्टमेंटमध्ये एंटर केल्यानंतर हा स्विच ऑन करणार, त्या लॅम्प 1 ऑन झाला. ज्यावेळी आपण पहिल्या कंपार्टमेंटमधून सेकंड कंपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर सेकंड स्विच ऑन करणार, त्यावेळी फर्स्ट लॅम्प बंद व्हायला पाहिजे आणि सेकंड लॅम्प ऑन व्हायला पाहिजे. ज्या कंपार्टमेंटमध्ये आहे तोच लॅम्प फक्त ऑन पाहिजे. त्यानुसार आपण ही स्विचिंग अरेंजमेंट केलेली आहे किंवा कंट्रोलिंग अरेंजमेंट केलेली आहे. त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, गोडाऊन वायरिंग. म्हणजेच काय, ऑटोमॅटिकली बाकीचे लॅम्प्स ऑफ असतात, फक्त एक ज्या ठिकाणी स्विच ऑन करेन त्याच ठिकाणचा लॅम्प ऑन असणार आहे. तसंच सेकंड कंपार्टमेंटमधून थर्ड कंपार्टमेंटमध्ये एंट्री केली, थर्ड कंपार्टमेंट स्विच ऑन केला की सेकंडचा ऑफ होणार, थर्डचा ऑन होणार आहे लॅम्प. या सर्किटला काय म्हटलेलं आहे आपण, गोडाऊन वायरिंग. पहिला स्विच ऑन केला, लॅम्प 1 ऑन झाला. सेकंड स्विच ऑन केला, लॅम्प 1 ऑफ आणि लॅम्प 2 ऑन झाला. थर्ड स्विच ऑन केल्यानंतर सेकंड लॅम्प ऑफ, बंद झाला लॅम्प हा, आणि थर्ड लॅम्प इज ऑन, हा लॅम्प चालू झाला थर्ड स्विच चालू केल्यानंतर. अशी जी अरेंजमेंट असते. हा प्रॅक्टिकल सेटअप आहे.
ॲक्च्युअलमध्ये जो आपण एक्सपेरिमेंटल सेटअप यूज करणार आहे तो असा 4 कंपार्टमेंटचा असणार आहे. 4 लॅम्प आपण इन्स्टॉल केलेला आहे त्या ठिकाणी. आता सर्किट डायग्राममध्ये आपण प्रिव्हियस प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं. इट इज अ सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ इनकॉर्पोरेटिंग द ग्राफिकल सिम्बॉल. आता हे काय सर्किट डायग्राम म्हणजे काय असते, एक टाईपचं इलेक्ट्रिकल वायरिंग असतं की त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल कनेक्शन्स कशा आहेत, प्लस कोणकोणते कॉम्पोनंट्स माउंट केलेले आहेत आणि त्याचे फंक्शन्स काय काय आहेत त्या कॉम्पोनंटचे हे आपल्याला ह्या सर्किट डायग्रामवरून कळतं. काय काय इलेक्ट्रिकल कनेक्शन कसं आहे, कोणकोणते कॉम्पोनंट्स यूज केलेत आणि त्या कॉम्पोनंटचं फंक्शन काय असणार आहे हे आपल्याला माहीत होतं या सर्किट डायग्रामवरून. आता जे कनेक्शन करायचं आहे ते कनेक्शन समजून घ्या पहिल्यांदा. आता हे 4 स्विच आहे. स्विच नंबर 1, 2, 3 अँड 4 स्विच. ओके. लॅम्प 1, L1, L2, L3 अँड L4 अशी टोटल 4 लॅम्प्स आहेत. 4 रूमनुसार आपण 4 लॅम्प्स डिझाईन केले आहेत. ओके. मग फर्स्ट रूममध्ये पहिल्यांदा स्विच यूज करणार तो मास्टर स्विच आहे. तो 1 वे स्विच यूज करायचा आहे. पहिला आहे तो 1 वे स्विच आणि अदर सगळे स्विचेस असतील, जेवढे लॅम्प्स असतील, कंपार्टमेंट असतील, फक्त स्टार्टिंगचा स्विच 1 वे, बाकीचे ऑल अदर्स 2 वे स्विचेस यूज करायचे आहेत आपल्याला. ओके. त्यामध्ये काय केलं आहे, फेज वायर आहे ते आपण पहिल्या स्विचच्या पहिल्या टर्मिनलला दिले 1 वे स्विचच्या, आणि सेकंड टर्मिनलमधून वायर सेकंड स्विचच्या कॉमन टर्मिनलला. ओके. नेक्स्ट काय केले, त्यामध्ये काय केले, फेज वायर आहे ती पहिल्या स्विचच्या फर्स्ट टर्मिनलला आणि सेकंड टर्मिनलमधून ती वायर कुठे गेले, कॉमन पॉईंटला, सेकंड स्विचच्या कॉमन पॉईंटला कनेक्ट केले. सेकंड स्विचचं जे अप्पर टर्मिनल आहे ते अप्पर टर्मिनल आपण 2 नंबर लॅम्पच्या टर्मिनलला इथे कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. जो लोअर टर्मिनल आहे सेकंड स्विचचा, ते लोअर टर्मिनल आपण दुसऱ्या स्विचच्या कॉमन टर्मिनलला. नेहमी लक्षात ठेवायचं, जे लोअर टर्मिनल आहे 2 वे स्विचच्या ते नेक्स्ट स्विचच्या कॉमन टर्मिनलला इथं कनेक्ट करायचं आहे, आणि जे अप्पर टर्मिनल आहे ते लॅम्पला कनेक्ट करायचे. सेम बघा इथं, इथून आपण लॅम्पच्या सेकंडला कनेक्ट केले अप्पर टर्मिनल, इथून लॅम्पच्या अप्पर टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. पण लास्ट जो स्विच असेल त्याचे लोअर टर्मिनल आहे ते लास्ट लॅम्पच्या सेकंड टर्मिनलला कनेक्ट करायचं आहे. वायरिंग समजलं आणखी तर बघा, फेज वायर पहिल्या स्विचच्या फर्स्ट टर्मिनलला, सेकंड टर्मिनलमधून दुसऱ्या स्विचच्या कॉमन टर्मिनलला. ओके. आणि ह्या दुसऱ्या स्विचचं अप्पर टर्मिनल असेल, अप्पर टर्मिनल या लॅम्पला, प्रत्येक स्विचचं 2 वे स्विचेसचे अप्पर टर्मिनल्स लॅम्पला, याचं अप्पर टर्मिनल लॅम्पला, सेकंड स्विचचे अप्पर टर्मिनल लॅम्पला आलेलं आहे, थर्ड स्विचचे अप्पर टर्मिनल लॅम्पला आलेलं आहे. ठीक आहे. आणि जो थर्ड स्विचचा म्हणजे लास्ट स्विचचा जो लोअर टर्मिनल आहे तो लास्टच्या लॅम्पला कनेक्ट करायचा आहे सेकंड टर्मिनलला. ओके. आणि बाकीचे जे लोअर टर्मिनल आहेत म्हणजे सेकंड स्विचच्या लोअर टर्मिनल नेक्स्ट स्विचच्या कॉमनला, थर्ड स्विचचं लोअर टर्मिनल नेक्स्टच्या कॉमनला, असं कंटिन्यू करत जायचं आहे. फक्त लास्ट स्विच कसं आहे लक्षात ठेवायचं, जे लोअर टर्मिनल आहे ते लॅम्पच्या सेकंड टर्मिनलला, आणि जी काही न्यूट्रल वायर असेल ती न्यूट्रल वायर प्रत्येक लोडला कॉमनली रन करायचे आहे. इथून या स्विचच्या फर्स्ट टर्मिनलला इकडूनच मी काय केले, न्यूट्रल वायर प्रत्येक लॅम्पला इथं अशा पद्धतीनं फर्स्ट टर्मिनलला कनेक्ट केलेले आहे. अशा पद्धतीने हे आपण गोडाऊन वायरिंग कंप्लीट केलेलं आहे. आपण लेक्चरच्या वेळेस सुद्धा हा गोडाऊन वायरिंगचा पार्ट कंप्लीट केलेला आहे. ओके. सर्किट डायग्राम झाली. वायरिंग डायग्राम. आता वायरिंग डायग्राममध्ये एक्स्ट्रा काय आहे, आता त्यामध्ये काय बघितलं, कॉम्पोनंटचं फंक्शन माहीत आहे आपल्याला, प्लस कनेक्शन डायग्राम. आता यामध्ये एक्स्ट्रा काय, ॲक्च्युअल फिजिकल पोझिशन, ती आपल्याला ह्या वायरिंग डायग्रामवरून कळू शकते. ही आपली वायरिंग डायग्राम. या वायरिंग डायग्रामवरून ॲक्च्युअल पोझिशन आपल्याला प्रत्येक कॉम्पोनंटची कळू शकते. ओके. द वायरिंग डायग्राम मे बी हॅव नॉट बी डिस्टन्स मार्किंग. यामध्ये आपण कोणत्याही टाईपचं डिस्टन्स मार्किंग करत नाही. ओके. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी साईज कळत नाही, त्यामुळे आपण एस्टिमेशन काढू शकत नाही. फक्त यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल पोझिशन आपल्याला कळू शकते. जो काय टेक्निशियन आहे, टेक्निशियनला आपण ही वायरिंग डायग्राम दिली. ओके. ह्या ठिकाणी टेक्निशियनला काय केली, इन स्टेज वायरिंग डायग्राम आणि लेआउट डायग्राम दिली की त्यावरून ते प्रत्येक त्या वायरिंगचं टोटल प्लॅनिंग कॅल्क्युलेशन करू शकतो. एस्टिमेशन, रिक्वायर्ड टाईप, साईज, लेंथ ऑफ केबल्स, आणि ते व्हर्टिकल रन करायचे आहे, हॉरिझॉन्टल रन करायचे आहे केबल, का सिलिंगवरून रन करायचे आहे, कन्सिल्ड आहे का सरफेस आहे, हे सगळं एस्टिमेशन तो वायरिंग आणि लेआउट डायग्रामवरून कळवू शकतो.
ते प्लॅनिंग, स्पेसिफिकेशन, एस्टिमेशन सगळं त्याला वायरिंग आणि लेआउट डायग्राम म्हणून कळू शकतं. ओके. फक्त सर्किट डायग्राम म्हणून काय कळणार, फक्त कनेक्शन आणि कॉम्पोनंट्स कोणकोणते यूज केलेत. वायरिंग डायग्राम म्हणून त्याची एक्स्ट्रा म्हणजे पोझिशन कळू शकते आणि लास्टला लेआउट डायग्राम म्हणून त्याचं एस्टिमेशन टोटल कॅल्क्युलेशन करता येतं आपल्याला. कनेक्शन कळू शकतं, फंक्शन्स कळू शकतात कॉम्पोनंटचे, एस्टिमेशन कळू शकतं दोघांच्या कॉम्बिनेशननं. वायरिंग डायग्राममध्ये एक्स्ट्रा काय, फिजिकल पोझिशन. यामध्ये बघू शकता तुम्ही फिजिकल पोझिशन आपण अशा पद्धतीने माउंट करायचे. इथे लॅम्प सगळे असे आहेत, त्याच्या बरोबर खाली हे स्विचेस असे आपण माउंट केलेले आहेत या ठिकाणी असे, किंवा इथं असतील किंवा इथं असेल स्विचेस एका सरळ लाईनमध्ये, आणि हे वायरिंग असं केलेलं आहे तयार. ओके. ही डायग्राम तुम्ही बघून घ्या. इथं पण कनेक्शन बघा, इथं कॉमन वायर, न्यूट्रल वायर इकडे फिरवली, इथूनच मी ही न्यूट्रल वायर इकडून ह्याला आणली, इकडून न्यूट्रल वायर प्रत्येक लॅम्पला नेली. न्यूट्रल वायर मी प्रत्येक लोडला फर्स्ट टर्मिनलला लॅम्पच्या दिलेले आहे. ओके. आणि फेज वायर काय केली, इकडून स्विचच्या पहिल्या टर्मिनलला, दुसऱ्या टर्मिनलमधून कॉमन पॉईंटला, आणि हे जर अप्पर टर्मिनल पहिल्या स्विचच्या सेकंड टर्मिनलला. आता हे जर काय, हे कशाला येणार, दुसऱ्या स्विचच्या अप्पर टर्मिनलला, आणि हे इथे तिसऱ्या स्विचच्या अप्पर टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट जे लोअर टर्मिनल असेल ते कुठे कनेक्ट करायचं, नेक्स्ट स्विचच्या कॉमनला. लोअर टर्मिनल नेक्स्ट स्विचच्या इथं कॉमनला आपण कनेक्ट केले. म्हणजे शेवटचं लोअर टर्मिनल आहे, शेवटच्या स्विचचं नेक्स्ट स्विचचं, ते आपण लॅम्पच्या सेकंड टर्मिनलला असं कनेक्ट केलेलं आहे. हे असं आपण वायरिंग डायग्राम ड्रॉ केलेली आहे. नेक्स्ट लेआउट डायग्राम. रीडरला किंवा ऑपरेटरला किंवा सिव्हिल इंजिनियरला एक्झॅक्टली आणि क्विकली एस्टिमेशन करण्यासाठी आपण ही वायरिंग लेआउट डायग्राम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आर्किटेक्चर नेहमी हीच डायग्राम रेफर करतात. याच्यावर आपल्याला टोटल एस्टिमेशन, वायरिंग किती कॉन्ड्यूट लागणार आहे किंवा केसिंग केपिंग किती लागणार आहे, मटेरियल किती रिक्वायरमेंट आहे, सगळं यावरून कळू शकते. फक्त यावरून काय आपल्याला कनेक्शन डायग्राम आणि वर्किंग कॉम्पोनंटचं वर्किंग कळत नाही आपल्याला. बाकी एस्टिमेशन कॉस्टिंग करता ही लेआउट डायग्राम सगळ्यात बेटर आहे. त्याच्यावरून आपल्याला कळू शकते किती वायर रन केलेल्या आहेत. आपण ह्या ठिकाणी बघू शकता कॉम्पोनंट्स माहीत होतात, पण कॉम्पोनंटचं फंक्शन माहीत होत नाही. ओके. प्लस जे वायरिंग कनेक्शन आपल्याला माहीत होत नाहीत. ठीक आहे. कनेक्शन माहीत होत नाहीत किंवा त्याचं कनेक्शन आणि कॉम्पोनंटचं फंक्शन माहीत होत नाही आपल्याला वायर लेआउट डायग्रामवरून. यामुळे आपल्याला इथे किती वायर्स यूज केले आहेत, किती कॉन्ड्युट्स यूज केले आहेत, कोणते कॉन्ड्युट्स कशासाठी यूज केले आहेत. ओके. डायग्राममुळे आपल्याला ऑदर इन्फॉर्मेशन सगळी कळू शकते. फक्त त्यामध्ये कनेक्शन्स, आणखी फंक्शन्स, कॉम्पोनंट्सचं कळू शकत नाही. ऑदर सगळं एस्टिमेशन करता येतं. कॉम्पोनंटची पोझिशन, साईज, कोणत्या टाईपचं वायरिंग आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन यामधून मिळू शकते आपल्याला. आणि लेआउट डायग्राम समजण्यासाठी एकदम इझी आहे. आपली लेआउट डायग्राम दाखवलेली आहे आपल्याला इथं, किती वायर्स रन झाले आहेत वगैरे. त्यामध्ये बघा या ठिकाणी इथं 2 वायर्स आहेत. या 2 मध्ये फक्त इथं 2 वायर्स आहेत, 1, 2 आणि 3. या त्या ठिकाणी 2 वायर्स आहेत. बाकी सगळ्या ठिकाणी 3 वायर्स रन झाले आहेत. इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, 3 3 3 3 3 3. या ठिकाणी सुद्धा 3 आहेत, इथं 2 आहेत, 2 वायर्स, अशा 2 वायर्स रन झालेले आहेत. इथं 2 वायर्स आहेत, इथं 2 वायर्स, आणि लास्टला इथं 2 वायर्स. बाकीच्या सगळ्या ठिकाणी इथं 3 वायर्स रन झालेले आहेत. इथं आपण डिस्टन्स टाकलेला आहे, किती डिस्टन्स आहे इथून इथंपर्यंत 21 सेंटीमीटर डिस्टन्स L2E. इथून E2 ML 21, D2 C2I 21, B2G 21, 5 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर B2C, C2 25 सेंटीमीटर, D2E 25 सेंटीमीटर. आपण पहिल्यांदा वायरिंग डायग्राम बघितलं स्टार्टिंगला त्याच्या अगोदर कनेक्शन डायग्राम बघितले आपण. कनेक्शन डायग्राममध्ये आपल्याला फंक्शन्स आणि कनेक्शन कळालं. त्यानंतर आपल्याला कॉम्पोनंटची पोझिशन, फंक्शन्स आणि कनेक्शन कळालं. लेआउट डायग्रामवरून
किती साईजचे वायर, टोटल नंबर ऑफ वायर्स, वायरची लेंथ, कॉन्ड्यूटची लेंथ, कन्सिल्ड आहे का सरफेस वायरिंग आहे वगैरे, हे सगळं मार्किंग लेआउट डायग्रामवरून समजलेलं आहे. आता आपण त्यानुसार बोर्डवरती मार्किंग करणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर किंवा प्रॅक्टिकल परफॉर्म करताना आपण. ठीक आहे. या लाईन्स आपल्याला काय इंडिकेट करतात, इथून 3 वायर्स गेल्यात, इथून 3 वायर्स, इकडून 2 वायर्स, इकडून सुद्धा 2 वायर्स रन झालेले आहेत. बाकीच्या सगळ्या ठिकाणाहून 3 वायर्स रन झालेले आहेत. आता ही कंपाऊंडची लिस्ट आहे. आपण कोणते कंपाऊंड यूज केले ते प्रॅक्टिकलमध्ये बघून त्यानुसार आपल्याला इथे लिहायचे आहे. रिसोर्सेस युजरीमध्ये तुम्ही लिहायचं आहे. प्रिकॉशन मार्क लेआउट वायरिंग, मार्क लेआउट ऑन वायरिंग बोर्ड बिफोर फिक्सिंग कॉन्ड्यूट. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, त्या बोर्डवरती पहिल्यांदा लेआउट डायग्राम ड्रॉ करून घ्यायचे. लेआउट डायग्राम ड्रॉ करून घेतल्यानंतर तुम्ही ते कॉम्पोनंट फिक्स करायचे आणि सगळे कनेक्शन टाईट्स करायचे. सेकंड पॉईंट, प्रोसिजर मेक द लेआउट डायग्राम वायरिंग बोर्ड. आता लेआउट डायग्राम आहे ती वायरिंग बोर्डवरती लिहून काढायचे आहे. आपल्या वायरिंग जो बोर्ड आहे, वायरिंग बोर्डची साईज पण दिलेली असेल इथं. 65 बाय 95 मीटरचा वायरिंग बोर्ड आहे, त्यानुसार आपण वायरिंग करणार आहोत. आता कसे हे केले प्रोसिजर तुम्ही वाचून घ्यायचे आहे, पण त्या जागी आपण काय केलं आहे, वायरिंग्स केसिंग केपिंगचा यूज करून वायरिंग केलेलं आहे. त्यानुसार मी तुम्हाला प्रोसिजर सांगणार आहे. ॲक्च्युअल प्रोसिजर तुम्ही लिहायचे आहे इथं, राईट ऑन इन युअर ओन वर्ड्स. ही वायरिंग डायग्राम दिलेलं आहे ऑलरेडी मी इथं. तुम्ही इथं ही वायरिंग डायग्राम ड्रॉ करायची आहे तुमच्या मॅन्युअलमध्ये. नेक्स्ट इज, आता ही वायरिंग डायग्राम ॲक्च्युअली आपण इथं रन केलेली आहे बोर्डवरती. ती तुम्हाला सेकंड पार्टमध्ये प्रॅक्टिकलच्या कळू शकेल यामध्ये. ठीक आहे. इथून 2 वायर्स आलेले आहेत. त्यानंतर पहिल्यांदा आपण हा बोर्ड कितीचा आहे, 95 बाय 65 मीटरचा बोर्ड आहे. त्यानुसार मी इथं वायरिंगचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला ते प्रॅक्टिकलच्या वेळेला कळेलच. ओके. आता हे स्टार्टिंगला करताना मी लेआउट डायग्रामप्रमाणे काय केलं, पहिल्यांदा बोर्डची साईज घेऊन त्या साईजनुसार आपल्या कम्फर्टेबलनुसार काय केलं, या ठिकाणी हे सगळं मार्किंग करून घेतलेलं आहे. लेआउट डायग्राम जसे आहे इथं वरती आपण बघितले लेआउट डायग्राम इथे दिसू शकेल तुम्हाला. या लेआउट डायग्रामनुसार 21 सेंटीमीटर आहे, इथे 21 या ठिकाणी बोर्डवरती मी मार्किंग करून घेतलं आहे. इथे 21 सेंटीमीटर प्रत्येक ठिकाणचा डिस्टन्स तुम्ही बघू शकता. इथे 21 असा डिस्टन्स घेतला आहे. त्यावरती हे इथे थोडं डिस्टन्स ठेवून मी याची जागा आहे, ह्याची जागा फिक्स करून घेतलेली आहे होल्डरची. प्लस या मॉड्युलर स्विचची सुद्धा जागा इथे फिक्स करून घेतलेली आहे. ओके. इथला डिस्टन्स पण 21 सेंटीमीटर, हा 21 आहे, इकडचा पण 21 सेंटीमीटर. आणि प्रत्येक याच्यामधले जे लेंथ आहे, 2 केसिंगमध्ये व्हर्टिकली जे हॉरिझॉन्टल लेंथ आहे, व्हर्टिकल लेंथ बघितली 21 हॉरिझॉन्टल लेंथ किती आहे, 25 सेंटीमीटर. आणि ही जी लेंथ आहे टू बी ती किती आहे, 5 सेंटीमीटर. ही 5 सेंटीमीटर आणि ही 21 अशा डिस्टन्स ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर हे माउंटिंग केलेलं आहे मॉड्युलर बोर्डचं. पहिल्यांदा वायरिंग करताना आपल्याला काय करावं लागेल, हे मार्किंग करून घ्यावं लागेल लेआउट डायग्रामनुसार. मार्किंग केल्यानंतर त्यानुसार मी काय केलं, ह्या केसिंग केपिंग कटिंग करून घेतल्या. सेकंड स्टेप काय, केसिंग केपिंग कट केल्या. कटिंग ऑफ केसिंग केपिंग we fix the casing capping on the board according to the layout diagram. लेआउट डायग्रामनुसार मी केसिंग केपिंग या ठिकाणी फिक्स करून घेतल्या. आफ्टर फिक्सिंग द केसिंग केपिंग वी आर मेक द कनेक्शन वायरिंग कनेक्शन ॲज पर द सर्किट डायग्राम और वायरिंग डायग्राम. सर्किट किंवा वायरिंग डायग्रामनुसार मी कनेक्शन करून घेतलं त्यानंतरचं. ठीक आहे. कनेक्शन करून घेतल्यानंतर त्यानुसार मी वायर्स कट केले, किती लांबीचे वायर लागणार आहेत, A to C पर्यंत लागणार आहेत, C to D पर्यंत का D to E पर्यंत वायर लागणार आहेत. त्यानुसार वायर्स कट करून त्याचं कनेक्शन करून घेतलं अकॉर्डिंग टू द वायरिंग डायग्राम. त्या वायरिंग डायग्रामनुसार कनेक्शन करून घेतल्यानंतर मी त्या ओपन पट्टी दिसेल तुम्हाला, टॉप पट्टी बसवलेला आहे. त्यानंतर बॉटम बसवलेला आहे, फिक्स केलं या ठिकाणी. त्याच्यावरती टॉप बसवला म्हणजे वरची पट्टी बसवली या ठिकाणी. वरची पट्टी बसवल्यानंतर ह्या सगळ्यांचं पहिला होल्डरचं कनेक्शन करून घेतलं. होल्डरचं कनेक्शन झाल्यानंतर मी हे स्विचेस फिक्स करून घेतले. होल्डर फिक्स केले किंवा मी केसिंग केपिंग बसवलं. त्यात 2 वायर्स कोणत्या आहेत ते मला माहीत झाले किंवा ओपन असताना मी या ठिकाणी हे माउंटिंग करून घेतलं. पण शक्यतो कसं असतं, हे जी केसिंग आहे
हे ह्याच्या स्विचच्या आतमध्ये जात असते, त्यासाठी इथं आपण स्लॉटिंग केलेलं असतं. त्यामुळे काय आपण अगोदरच या ठिकाणी केसिंग बसून घेतो. केसिंग बसून झालं, 2 वायर चालले आहेत, त्याचं मार्किंग काय ते ठेवायचं असतं. कोणती वायर कोणत्या कॉमन पॉईंटला कनेक्ट करायची असते, कॉमन पॉईंटला कोणती, अप्पर साईडला कोणती आणि लोअर साईडला कोणती, हे अगोदरच मार्किंग करून ठेवायचं असतं. ओके. त्यानंतर आपल्याला हे केसिंगची टॉप पट्टी बसवायची. टॉप पट्टी बसवल्यानंतर होल्डरचं कनेक्शन करायचं, होल्डर माउंट करायचे. त्यानंतर स्विच बोर्ड, आता हा स्विच बोर्ड आहे वेगळ्या टाईपचा, ह्याला खाली बॉक्स आहे, तो बॉक्स माउंट करून घ्यायचा, त्याला स्लॉटिंग करायचं बॉक्सला, मग माउंट करायचं, केसिंग पट्टी आत ढकलायची, त्याच्यावर माउंट केल्यानंतर स्विचचं कनेक्शन करायचं. स्विचचं कनेक्शन करून हे वरती बॉटम टॉप बॉक्स बसून घ्यायचा स्विचवरती. नंतर हे वायरिंग आपलं कंप्लीट होऊन जातं. सप्लाय देऊन वर्किंग करून बघायचं, असं टोटल प्रोसिजर आहे. एक्स्ट्राचा यूज केला आहे, स्क्रू ड्रायव्हरचा यूज करायचा आहे. खेळ स्क्रू असतील ते टोकायचे नाही. स्क्रूची साईज बघायची किती आहे, कोणत्या साईजसाठी कोणता स्क्रू यूज केला आहे, कोणते स्क्रू कुठे यूज केलं ते आपण बघितलेलं आहे प्रॅक्टिकलमध्ये. आता नेक्स्ट आता तुम्हाला लेंथ वगैरे कॅल्क्युलेट करायचे आहे. आपण प्रॅक्टिकल सेकंड पार्टमध्ये तुम्ही बघा ह्या व्हिडिओच्या. ठीक आहे. A to B, B to C कुठं कुठं डिस्टन्स ठेवलं आहे बघा. आपण A to B इथं आहे, B to C, C to D, D to E, त्यानंतर B to F, C to H, D to J, E to L, त्यानंतर E to M, D to K, C to I आणि B to G असे वेळे डिस्टन्स ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी बघा A to B या ठिकाणी 2 वायर्स आहेत. त्यानंतर L to E, L to E एक 2 वायर्स आहेत. A to B 2 वायर्स आहेत आणि G to B, G to B बघा कुठं आहे, G to B सुद्धा 2 वायर्स आहेत. ठीक आहे. A to B 2 वायर्स, A to B 2 वायर्स, L to M 2 वायर्स, L to E 2 वायर्स आहेत. त्यानंतर B to G, B to G बघू शकता तुम्ही, इथं पण 2 वायर्स लावलेले आहेत आपण. आता लेंथ ऑफ कॉन्ड्यूट, कॉन्ड्यूटची लेंथ किती आहे बघा. A to B 5 सेंटीमीटर, त्यानंतर FB HC JD, नाही पहिल्यांदा आपण कोणतं घेतले, हां FB HC JD LE, हे 21 सेंटीमीटरचा डिस्टन्स आहे आपला. हा 21 सेंटीमीटर डिस्टन्स, हा पण 21 सेंटीमीटर. BGCI DKEM, BGCI DKEM हा 21 सेंटीमीटरचा डिस्टन्स. जो मधला आहे BCCDE मधला BCCDE हा 25 सेंटीमीटरचा डिस्टन्स आहे. मग टोटल लेंथ किती झाली, 248 सेंटीमीटर कॉन्ड्यूटची केसिंग केपिंगची लेंथ झालेली आहे. त्यानंतर हे आपण मल्टिप्लाय केलं, 5x2 वायर्स आहेत इथं, ह्याला 2 वायर्स आहेत आणि इकडे 2 वायर्स आहेत. बाकीच्या सगळ्या ठिकाणी बाकी सगळ्या ठिकाणी आपण 3 वायर्स अशा रन केलेल्या आहेत. 1 2 3 पॉईंट सोडून बाकी सगळ्या ठिकाणी 3 वायर्स आहेत. ओके, तुम्ही बघू शकता यामध्ये. आता टोटल जे वायरची लेंथ होणार आहे ती किती आहे, 5x2 10, 21x3 63, 21x2 42, 25x3 75, 42 63 आणि एक्स्ट्रा फॉर द कनेक्शन. एक्स्ट्रा कनेक्शनसाठी आपण 10% एक्स्ट्रा ठेवलेले आहे. त्यामुळं एक्स्ट्रा कनेक्शन म्हणजे हे कनेक्शन 5 amperes A to B नंतरचं एक कनेक्शन 10 सेंटीमीटर कन्सिडर केलेलं आहे. त्यासाठी 10x2 2 वायर्स असणार कनेक्शनच्या, 20 झालं. मग ह्याची सगळ्यांची ॲडिशन केली आपण की 717 सेंटीमीटर आली लेंथ. त्यानंतर काय केलं आपण, 10% एक्स्ट्रा फॉर द कनेक्शन अँड वेस्टेज. कनेक्शन आणि वेस्टेजसाठी आपण 10% एक्स्ट्रा ठेवलं. मग टोटल लेंथ किती आली, 78.7 सेंटीमीटर. म्हणजे आपण 789 सेंटीमीटरची वायर घेतलेली आहे. आणि कॉन्ड्यूटची लागणार आहे आपल्याला ती केसिंग केपिंग जी लागणार आहे ती 248 सेंटीमीटरची आहे. असं आपण एस्टिमेशन कॅल्क्युलेशन केलं आहे. मटेरियलचे रिक्वायर्ड पॉईंट्स, जे काय मटेरियल रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी आहे ते तुम्ही इथं लिहायचं आहे आयटम डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे. कोणते सॉकेट, सिलिंग रोज यूज केलेत का, अँकल होल्डर, फॅन होल्डर, मॉड्युलर बॉक्सेस कुठले यूज केलेत, ते सगळे इथं माहिती जी यूज केलेले आहे ते तुम्ही लिहायचे स्वतः. ठीक आहे. तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितलेला आहे. काही प्रॉब्लेम असेल तर विचारायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट रिझल्ट, इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट अँड कन्क्लुजन लिहायचं आहे. Questions: What are the various components required for
5 कंपार्टमेंट गो डाऊन वायरिंग. आता आपण 4 कंपार्टमेंट केले, त्यामध्ये एक्स्ट्रा आणखी काय करायचं ते बघा. ड्रॉ द वायरिंग डायग्राम अँड सर्किट डायग्राम फॉर 3 लॅम्प कंट्रोल फ्रॉम 3 डिफरंट प्लेसेस. 3 लॅम्प कंट्रोल फ्रॉम 3 डिफरंट प्लेसेस म्हणजे 3 पॅरलल स्विचिंगचं वायरिंगचं तुम्हाला सर्किट डायग्राम ड्रॉ करायचे आहे. ओके, द प्रॅक्टिकल विल बी completed. Thank you.